नमस्कार. आजची आमची रेसिपी आहे सोलकढी. या कडक उन्हाळ्यामध्ये थंडगार अशी सोलकढी तर नक्की तुम्हाला आवडेल. तर चला आपण त्याची रेसिपी पाहूया. सोलकढी बनवण्यासाठी मी 2 नारळाचे तुकडे करून घेतले. त्याच्यामध्ये थोडंसं आलं, जिरं, लसूण पाकळ्या आणि 2-3 हिरव्या मिरच्या असं एकत्र करून मिक्सरला छान फिरवून घेतलं. नंतर एका बाउलमध्ये सुती कपडा टाकून ते चांगलं मी गाळून घेतलं. नंतर ही प्रक्रिया कमीत कमी आपल्याला 2 ते 3 वेळा करायची आहे. म्हणजे एकदा तुम्ही छान गाळून घेतल्यानंतर तो चून परत मिक्सरला लावून पाणी टाकून परत फिरवून घ्यायचं आणि परत ते छान त्याचा रस निघाला पाहिजे. असं कमीत कमी 2 ते 3 वेळा करून घ्यायचं आणि एवढं सगळं करेपर्यंत कोकम भिजत घालायचे. म्हणजे कोकमाचा आगळ छान कोकम मऊ होतात आणि त्याचं कोकम आगळ आपलं छान निघतं. आता नारळाच्या दुधात थोडंसं मीठ, 1 वाटी कोकम आगळ टाकून छान मिक्स करून घ्यायचं. थोडीशी वरनं कोथिंबीर टाकायची आणि मस्तपैकी 1 तास फ्रीजमध्ये थंड होऊ द्या. आणि मग आपली थंडगार अशी आरोग्यासाठी हितकारक, मस्त आंबट, थोडीशी तिखट अशी सोलकढी तयार. कोकण स्पेशल सोलकढी नक्की करून बघा.